पूर्णा तालुक्यातील मोजे चुडावा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री गीताराम ज्ञानेश्वरराव देसाई यांच्या नवीन वास्तू व गृहप्रवेश सोहळा निमित्तानं हरिभक्त पारायण भगवान महाराज शेंद्रेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। याच कार्यक्रमात धोंडे जेवणाचंही नियोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमासाठी परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातून मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। यात श्री भगवानराव आलेगावकर, नांदेड उपविभागीय अधिकारी श्री खल्लाल साहेब, रमाकांतराव नवघरे, नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटी कदम, शिवसेना तालुकाध्यक्ष छगनराव मोरे, एंड्रेस अँड कंपनीचे CEO कैलास देसाई, संदीप माटेगावकर, अमृतराव कदम, राजेश भालेराव, गजानन धवन, शिवाजी सौराते, व्यंकटराव देसाई, आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई, महाजी देसाई, महादेव बनसोडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सेनाजी माटे, पंचायत समिती सदस्य दिनाजी दुधाटे, रमेश सूर्यवंशी, जगन्नाथ रेनगडे, साहेब भाकरे, जगदीश जोगदंड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रामगिरवार सर, अभियंता वसमतकर, गंगाराम वंजे, रामराव वाके, बापूराव घाटो, सरपंच उत्तमराव ढोणे, देवानंद सूर्यवंशीसह तालुक्यातील पिंपळगाव, बाळापूर, नावके, मरसोड, हिवरा, धोत्रा, रेगाव, कावलगाव, पिंपरण, आलेगाव, कोजळा, धनगर टाकळी, महागाव, निळा, ममदापूर, सोन्ना, हैरवाडी, गौर, चांगेफळसह आदी गावातून मान्यवरांनी गीताराम देसाई यांना शुभेच्छा दिल्या। तर हरिभक्त पारायण भगवान महाराज शेंद्रेकर यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते। कार्यक्रमासाठी कमलाकर देसाई, कैलास देसाई, गीताराम देसाई, गणेश पाटील, बाबुराव पाटील MD यांच्यासह देसाई परिवार व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे संचालन व आभार महाजी देसाई यांनी मानले। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली होती। पोट भरी श्याम मत्स्यकाचे भरी। अरे पोट तर भरलच, पण ते प्रसाद होऊ शकत नाही। अपवित्र अन्न जर आपल्या लेकरानं खाल्लं, अपवित्र आपण जर अन्न खाल्लं तर बुद्धिमत्ता नीट राहत नाही। म्हणून जास्तीत जास्त लेकरं आपणाला माईला माय, बापाला बाप म्हणीनं, कोणाला जीवाला लाईनं, ज्याचं कारण आहे आपण त्याला जन्मलं तेव्हापासून खाऊ काय घालू नाही ते खाऊ घालायचं। दुकानावर समोसे आण, डबल रोटीचा, बिस्किटचे पुढेचा, अरे सात्विक आहार लेकराला खाऊ घालायचं शिकवा, बुद्धिमत्ता त्यांची नीट राहते। आता गाईचं दूध राहिलं नाही, गाईचं दूध का राहिलं नाही, गाय सांभाळाय पण येळ नाही,
नाहीतर पहिल्या बाया लेकरू जन्मल्यावर 3 दिवस त्याला गाईचं दूध पाजित होत्या. तर कुठे आता नाही, डॉक्टर म्हणत नाही नाही कुठलंच दूध पाजवायचं नाही, जन्मलं की लेकरू आईलाच पाजवायचं गाईला. आता ते मला अभ्यास नाही, मला त्याच्या विरोधात जायचं नाही, पण 3 दिवस अगोदर गाईचं दूध होतं म्हणून लेकराची बुद्धिमत्ता नीट होते असं सांगतात. गाईच्या ठिकाणी पवित्रता तर आहे, गाईचं दूध पवित्र आहे, गोमूत्र पवित्र आहे, शेण पवित्र आहे, आणि ह्या तिन्ही गोष्टीचा आपल्याला प्रश्न राहिलेला नाही. दारात सडा शेणाचा नाही, घरात गोमूत्र नाही, गाईचं दूध लेकराला प्यायला नाही, म्हणून जन्मताच आपण अपवित्र म्हणून जन्माला आलो, तर पुढेही आपली आचरणशीलता अपवित्रच चालू आहे. म्हणून कोणीच कोणाला मानायला रिकामा नाही. काही ना काहीतरी संप्रदाय जिवंत आहे म्हणून आपण थोडं का होईना माणूस म्हणून जगायलो. आपण मावल्यानं स्वयंपाक नामचिंतन करीत करीत करावं, आणि घरातल्या लोकांना खाण्याच्या अगोदर ऐका घरात देवाला दाखवल्याशिवाय खाऊ नये, आणि दार बंद करून कधीच जेवू नये. म्हणून पूर्वीच्या 3-3, 4-4 पिढ्या झालं संपत्ती हाटलेली नाही. पूर्वीचे लोक गोरगरीब भिक्षुक गोसाई असेल, ब्राह्मण असेल, आणि कोणी लोक गोरगरीब असतील, 1-2 तरी घरी संघ घेऊन जेवल्याशिवाय जेवत नव्हते. म्हणून त्यांच्या 3-3 पिढ्या आजही जशाला तशा श्रीमंत आहेत. कधीही दार लावून श्रीमंत माणसानं जेवायचं नसतं, एकट्यानं जेवायचं नसतं, एक तरी माणूस संघ घेऊन जेवावं. तुमची लक्ष्मी 2-3 गोष्टी सांभाळा. तुम्ही घरातून तिला लोटून लावलं तरी जात नाही. ऐका, मी लय अवघड सांगणार नाही, आज 2-3 गोष्टी सांभाळा. दारात अतिथी कोणीही येवो, कोण्याही जातीचा येवो, माणूस येवो, नाही नाही पुत्र येवो, त्याला वापस जाऊ द्यायचं होणार. भुके त्याला माणूस कोणीही दारात येऊ का, आता या पंक्तीला येऊ, त्याला उठवायचं. भुके त्याच्या माणसाला जेवून घालायचं एक. आणि दुसरी गोष्ट, बाप आपला कसाही भोळा असेल, अशिक्षित असेल, तुम्ही कितीही शिक्षणानं मोठे झाले असतात, तर आमचा बाप अनपट आहे, मूर्ख आहे, आमच्या बापाला काही कळत नाही असं म्हणायचं नाही. आणि स्त्री आपली असो का परकी असो, आपले माय बहीण असो का मुलगी असो का पत्नी असो, तिचा अपराध जरी असेल तर तिचा घात करायचा नाही. स्त्रीचा जर घात केला, बापाला तुम्ही जर अवमान केलं, मूर्ख म्हणला, आणि भुके त्याला मानवदारातून उपाशी धाडला, तुम्ही पंक्तीचा उठविला, तुमच्याजवळ लक्ष्मी नांदत नाही, पण अवदसा मात्र नांदल्याशिवाय. फुकाळू दौडू नये सर्वता, याच्या आधी करू नये स्त्रीच्या घाता, फुकाळू दौडू नये सर्वता, आणि मूर्ख म्हणू नये पिता. अरे पोरग कितीही मोठं झालं, श्रीमंतही झालं, तर बापानं हाडाचे काळ करून रक्ताचं पाणी करून तुला शिकविलं म्हणून तू मोठा झालास. वाढवी महत्व वडिला